सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना फिल्डिंग इमिडिएटली सेट करा, लक्ष सुद्या शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. त्याचबरोबर बॅटिंग करणारा संघ माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली, ज्यांना टॉस जिंकलाय त्यांच्या वतीनं सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. संगणक महेश व्यापारी ज्युनियर सध्या स्ट्रायकर रेडला, तर त्यांच्या समेत आपण बघत आहोत महेश व्यापारी सिनियरला एकाच नावाचे एकाच राशीचे दोन खेळाडू आता सलामीवीराच्या भूमिकेत बॅटिंग करण्यासाठी टीम माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली करता सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. 10:32 स्थानिक वेळ. पहिलं षटक पॉवर प्लेचं गोलंदाजीसाठी फ्रंटलाईन बॉलर शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाचा सध्या बॉलिंग मार्कवरती सेट होताना आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी मयूर. महत्त्वपूर्ण सामना, आजचा स्पर्धेचा अंतिम अखेरचा निर्णायक दिवस. संडे फन डे, पॅक क्राऊड. जसजशी स्पर्धा पुढे सरकत जाईल तसं या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळेल. मात्र हा सामना निर्णायक आहे जो सध्या सुरू झालाय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला चेंडू लो व फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक टीममध्ये उपस्थित सुरेश वारगडे, चांगलं बॅकअप थ्रो चांगला आला नॉन स्ट्रायकर रेनला. ज्युनियर महेश व्यापारीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती आपण बघत आहोत एक सिंगल धाव. धावसंख्या या मॅचमध्ये आता खुली करण्यात आलेले इंडिव्हिज्युअल अकाउंट नुकताच खुलं झालेले ज्युनियर महेश व्यापारीचं. सिनियर महेश व्यापारी सध्या आपण बघत आहोत स्ट्रायकर रेनला. बी फ्रेममध्ये दोन फिल्डर, लॉंग ऑफला विघ्नेश, लॉंग ऑनला आपण बघत आहोत सुरेशला. मिडॉनच्या दरम्यान वैभव सेट झालाय. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला एसटीडीज बीमर आणि त्यावरती येणाऱ्या डावाला कलाटणी देणाऱ्या सिनियर महेश व्यापारीच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण 4 धावा. साहाय्याने धावसंख्या आपण बघतो पोहोचले पुढे ते आतापर्यंत 6 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल फ्रीट. संदीप पुन्हा एकदा बनले त्या ठिकाणी फलंदाज सिनियर महेश व्यापारीला. वेस्ट ऑफ वाईट बीमर आपण पाहिला, त्यावरती चौकार आणि तदनंतर हा फ्रीट. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, पूल केल्यासमोर मिडविकेटला मिसफील्ड. आउटफील्ड फास्ट, बॉल थांबणार नाही. मक्खन आउटफील्ड, फिल्डरला संधीच नाही. बॉल जमिनीला गुदगुल्या करत मिडविकेट सीमा पार. लागोपाठचा दुसरा 4 सिनियर महेश व्यापारीच्या बॅटमधून. कृष्णा केने सर आणि त्यांच्या समेत प्रतिमेजी ठाकूर नुकताच उपस्थित झालेत. दोन्ही आपल्या ऑफिशियलचं वेलकम आहे. अंतिम दिवसामध्ये समर्थ कृपा चषकाच्या या निर्णायक महत्त्वपूर्ण शेवटच्या दिवसामध्ये त्यांचं देखील स्वागत आपण करूयात. चौकारांना धावसंख्या आपण बघत आहोत 10. फुलर लेन ड्राईव्ह केल्यासमोर कव्हरच्या डोक्यावरून खेळतायत. क्षेत्ररक्षक चेस करतो विघ्नेश. व्हेरी गुड फिल्डिंग. लास्ट मुवमेंटला सीमारेषेच्या नजदीक आपण बघत आहोत. बॅकअप त्याच्या वतीनं करण्यात आलेला आहे. रिटर्न थ्रो जोपर्यंत होईल तोपर्यंत येणाऱ्या या 2 धावा आणि 2च्या मदतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोचले पुढे ते सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली क्रिकेट संघाची विदाउट लॉस 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. मयूर कराळेच्या अगेन्स्ट 12 धावा पहिल्या षटकात. कॉन्फिडंटली स्टार्ट स्पेशली महेश व्यापारी सिनियर कडून. फुलर लेन ड्राईव्ह केल्यासमोर क्षेत्ररक्षक पोहोचतायत. मेडिक्वेटच्या दरम्यान इनफिल्डमध्ये बॅकअप करण्यात आलेला आहे. तोपर्यंत मिळते ती सिंगल धाव. क्रिकेट विथ द कॅल्क्युलेशन, क्रिकेट विथ द सेन्सिबलनेस सध्या मैदानावरती सुरू आहे. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली संघाकडून बॅटर सिनियर महेश व्यापारीचं, ज्याच्या बॅटमधून रन्स या मॅचमध्ये येताना आपण पाहिल्यात. स्कोर सध्या सिंगलच्या मदतीने पुढे मार्ग शोधून आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो. निर्णायक 2 चेंडू अजूनही पहिल्या पॉवर प्लेचे बाकी आहेत. गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत मयूरला, जो सध्या थोडा महागडा ठरला या मॅचमध्ये. फुलर लेंथ खोदून काढण्याचा प्रयत्न बॅट्समनला बरोबर फॉलो केला. ऑफस्टॉपच्या बाहेर कमिट झाले होते. बॅटन पॅडमध्ये वेगवान फुलर लेंथ आपण पाहिला, जो बॅटरला बीट करत असताना सर ते शेवटी बॅकअप आपण बघत आहोत विकेट कीपरकडून करण्यात आलेलं. वेग चांगल्या बॉलवरती पाहायला मिळाला. याच थाटणीचे याच लेनचे चेंडू टाकण्यासाठी तर सुपरिचित आहे गोलंदाज मयूर. मात्र या षटकामध्ये
त्याची हवी तशी कामगिरी झाली नाही, मात्र मिनी कमबॅक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सध्या त्याचा सुरू आहे. स्टील 1 टू गो. धावसंख्या स्थिर आपण बघत आहोत 13 या आकडावर. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट, मिस टाइम फटका, झेलची संधी आणि त्या संधीचं झालं नाही सोनं. गली पॉइंटला फिल्डर आपण बघत आहोत पोहोचलेले होते. वाढीस थडम्यांच्या दरम्यान कॉलिंग झालं होतं, हा माझा झेल मी घेऊ शकतो, मात्र तो प्रयत्न फसलेला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा. महेश सिनियरला आपण बघत आहोत त्या मॅचमध्ये ज्याची सुरुवात कॉन्फिडंट झाली आणि तदनंतर अंतिम चेंडूवरती महेश ज्युनियरला मिळालेलं हे जीवदान. पहिल्या डावाचा खेळ आपण बघत आहोत सध्या सुरू असताना मैदानावरती. या मॅचमध्ये एंड ऑफ फर्स्ट ओव्हर धावसंख्या उभारली गेली ती 14, 14 ऑन बोर्ड. धावसंख्या 14, निर्णायक महत्वपूर्ण दुसरं षटक स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा बरोबर 10:32 पहिला बॉल पडलाय. फिल्डिंग करणारा संघ शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी. विघ्नेश खरालेला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. महत्वपूर्ण डावाचं षटक सध्या दुसरं सुरू झालं. एक्सपेन्सिव्ह राहिले पहिल्या षटकामध्ये, महाग राहिल्या त्या ठिकाणी गोलंदाज मयूर. त्याच कारणासह होता कॅप्टन टीमचा आणखीन एक भरोसेमंद विश्वासू गोलंदाज विघ्नेश खरालेची निवड आता निर्णायक दुसऱ्या षटकामध्ये केलेली आहे. बॅटिंगसाठी कॉन्ट्रीब्युशन या डावामध्ये आपण बघत आहोत स्पेशली महेश सिनियरकडून. 4 चेंडूत 11चं 2 चौकार त्याच्या बॅटमधून. त्या समेत महेश ज्युनियर ज्याच्या बॅटमधून 3 चेंडू 2चं योगदान. त्याचा थोडा स्लो स्टार्ट आहे, मात्र एका बाजूला धावफलकाला गती त्या ठिकाणी देत आहेत महेश सिनियर. पहिला बॉल बॅकफुटवर आले, ऑन साईडला हुक करत असताना लॉंग लेगला बॅकअप अवेलेबल आहे. मिळेल ती फक्त एक सिंगल. हवं तसं टायमिंग जुळलं नव्हतं. बॅटच्या अगदी टो एंडला आपण बघत आहोत चेंडू कनेक्ट झालेला आहे. त्याच कारणासह तो डीपमध्ये जास्त वेगाने ट्रॅव्हल झाला नाही. बॅकअप फिल्डरकडून करण्यात आला. मिळते पहिल्या चेंडूवरती सिंगल विघ्नेश करालेच्या अगेन्स्ट. तर धावसंख्या पुढे मार्ग शोधताना आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवली क्रिकेट संघाची विदाउट लॉस 15 ऑन बोर्ड. 15 धावा याचबरोबर धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले, ऑन साइडला पूलचा फटका आता फसला आणि मैदानावरती महत्वपूर्ण सामन्यात पहिला झटका बसला की नाही त्यासाठी पंचांच्या इशाऱ्याची वाट आणि ती प्रतीक्षा. सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे, मात्र टेक्निकल टीमकडे आता पंचांनी हा निर्णय सोपवला आणि त्या ठिकाणी मदत घेतली जाईल आपल्या 10 क्रिक लाईव्हच्या वाहिनीच्या माध्यमातून ऑफिशियल ऑपरेटरची. एक्झॅक्टली पाहिलं जाईल ज्यावेळेला सीमारेषेच्या नजदीक क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. झेल त्यानं पहिल्या अटेम्प्टमध्ये पकडला, त्यानंतर त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला की नाही, त्याचा प्रयत्न यशस्वी झाला की नाही, या सगळ्या गोष्टी सध्या तो घेण्यात आलेला ऑफिशियलचा DRS आणि तदनंतर सॉफ्ट सिग्नल देखील आउट आलेला आहे हे देखील विसरून चालणार नाही. न्यायालयाला जाईल, पाहिलं जाईल एक्झॅक्टली काय घडलं. अगदी सीमारेषेच्या नजदीक कशा पद्धतीनं कॉन्फिडंटली अटेम्प्ट केला फिल्डरनं आणि महत्त्वाच्या क्षणाला या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो फलंदाज आता बाद असेल. एस इट इज क्लिअर आउट, वेल अटेम्प्ट. मयूरचं डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फिल्डिंगचा दर्जा जपताना नेहमीच आपण बघत आहोत मुरबाड ग्रामीण विभागामध्ये संघ शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीला आणि या मॅचमध्ये देखील आता ते फिल्डिंगचा स्टँडर्ड त्यांच्या वतीने जपण्यात आलेला आहे. मोठा अडथर आता दूर करण्यात आलेला आहे. जो बॅटर चांगला सेट होता सिनियर महेश व्यापारी ज्याच्या बॅटमधून 11चं योगदान आलं, सध्या तो परतलाय माघारी आणि मॅचमध्ये मिळते विकेट पहिली विघ्नेश करालेच्या सोबतीनं फिल्डिंग करणाऱ्या शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. स्कोर आपण बघत आहोत सध्या धावफलकावरती 15. पार्टनरशिप ब्रेक झालेली या मॅचमध्ये. महत्वपूर्ण आपण बघत आहोत सध्या षटक दुसरं सुरू असताना विघ्नेश ज्यानं पहिलं श्रेय संपादित करून दिलंय शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीला. निर्णायक या मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतायत. टॉस जिंकल्यानंतर माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवलीचे संघ कर्णधार नॉस्ट्रा करेनला आपण बघत आहोत. सिनियर महेश व्यापारी यांचा तो निर्णय होता. कॉन्फिडंटली स्टार्ट त्यांचा झालेला आहे, मात्र गोलंदाजीत आता कमबॅक केलं जात आहे गोलंदाज विघ्नेश कडून. लेंथवरून अप्रतिम टेक ऑफ घेताना चेंडू आपण बघितला जो पाठीमागे विकेट किपरकडे बॅकअप करून देतात. थ्रू थोडा वाईड आला होता, गोलंदाज तयारीत नव्हते, त्याच कारणाचं स्वतःला त्यांनी वाचवलेलं आहे. आय थिंक सिटीज मागून लाऊड कॉल करण्यात आला. जो बॅकअपसाठी थर्ड मॅनचा फिल्डर होता त्याच्या वतीनं हा कॉल होता. बॅकफुटवर थांबले, ऑन साइडला पॉज घेतला जरूर, मात्र चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. काव फेसला आपण बघत आहोत फिल्डर उपस्थित, त्यात मिळते ती एक सिंगल
आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या सध्या पुढे मार्गच होताना पाहायला मिळते आहे. ते आतापर्यंत 16 या आकड्यावर. पहिल्या षटकात दमदार सुरुवात, मात्र दुसऱ्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी आतापर्यंत आपण बघत आहोत गोलंदाज विघ्नेशकडून, ज्यानं 4 बॉलच्या स्पेलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. महत्त्वपूर्ण 1 धक्का दिलाय तो बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवलीला. संघनायक सध्या आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला. ज्युनियर महेश व्यापारी, सिनियर महेश व्यापारीचा शॉर्ट कॅमिओ या डावामध्ये आपण समाप्त झालेला सध्या बघत आहोत. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. एक्झॅक्टली घडलं काय पाहिलं जाईल. बॉल तर लॉंग स्टॉपला भेट घेतोय. वाईट +4 या येत आहेत. निर्णायक 5 धावा. इट्स अ लकी फायफर. हा नशिबाचा पंजा बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघासाठी. इट्स अ फायफर. स्कोर एक्स्ट्रा 5 धाब्याच्या मदतीनं सध्या फ्लाय होत असताना 21 धावा सध्या धावफलकावरती. आतापर्यंत 4 बॉलमध्ये इकॉनॉमिकल कामगिरी, मात्र रिदम थोडा गमावला आय थिंक त्या ठिकाणी गोलंदाज विघ्नेशनं. एक्स्ट्रा 5 धावा त्याच्या वतीनं बहाल करण्यात आलेल्या आहेत. दिवाळी संपली, दसरा संपला तरी देखील मोफतच्या धावा, बोनसच्या धावा. मिस टाईम, मात्र कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिड ऑफच्या फिल्डर पाठमोर आहेत. विठ्ठल त्या ठिकाणी सेकंडचा कॉल आहे. नॉस्टा करेनला थोडा थ्रो खराब आला. त्याच कारणास्तव जी दुसरी धाव घेण्याची संधी बनली होती त्या संधीचं सोनं दोनही फलंदाजांनी केलेलं आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2च्या मदतीनं धावसंख्या आपण बघत आहोत पोचली पुढे. ती सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. स्कोरलेगचा फिल्डर थोडासा दूर होता, मात्र बॉलवरती तो पोचलाय. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या 4ही क्रिया आपण बघत आहोत डीपमध्ये झपाट्यानं पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या आपण बघत आहोत 2 षटकांच्या अंती सध्याच्या स्थितीला 12.00 धाव्याच्या धावगतीने आपल्याला पाहायला मिळते आहे. एका गडाच्या मोबदल्यात 24 त्या ठिकाणी 24 धावा. धावसंख्या 24 आपण बघत आहोत. 24 षटकं 2 संपलेले आहेत. पहिल्या षटकात मयूर थोडे एक्सपेन्सिव्ह राहिले, त्यांच्या अगेन्स्ट 13 धावाला. या षटकामध्ये देखील विकेट जरूर आली, मात्र धावसंख्येचा जो वाढता ग्राफ आहे, जो वाढता आलेख आहे, तो कंट्रोल करता आला नाही विघ्नेशला देखील. धावा 24 उभारला गेला. षटकं 2 संपली. हायवे कडून सध्या गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत निर्णायक 3ऱ्या षटकात चंद्रकांत, अर्थातच चंदूला, जो ज्युनियर ऑलराऊंडर आहे शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीच्या महत्त्वपूर्ण 3ऱ्या षटकात सध्या गोलंदाजीसाठी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतं. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा, वेळ जास्त घेत्या, लक्ष सुद्धा शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. 2 षटकं टाकण्यासाठी आतापर्यंत तुम्ही 11 मिनिटं घेतलेली आहेत. 3रं षटक कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 4 मिनिटाच्या आत आता फिनिश करावं लागेल. आजचा अंतिम दिवस आहे. शेड्यूल मोठं आहे. ग्रुप स्टेजेसच्या 7 मॅचेस, नंतर 2 सेमी आणि 1 फायनल, असं 10 मॅचचं मोठं शेड्यूल आमच्या मॅनेजमेंट कमिटीला कव्हर करायचं. सो वेळेच्या बाबतीत आपलं देखील सहकार्य अपेक्षित आहे. पहिला बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आला. चेंडूपाठचा व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. फिल्डर डीपमधून पोहोचतायत. व्हेरी गुड फिल्डिंग. एका हातानं चेंडूला अडवण्यात आलं. त्यानंतर तितकाच सुंदर थ्रो आपण बघत आहोत विकेट किपर एंडला करत असताना सुरेश होते त्या ठिकाणी. त्यांच्या क्षेत्ररक्षणाची चर्चा नेहमीच होत असते जेव्हा ते इन ॲक्शन आउटफील्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. एक सिंगल धावसंख्या सिंगलच्या जोरावरती पोहोचले पुढे. ते आतापर्यंत या मॅचच्या दरम्यान 25 धावा. प्रणय सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. टॉप ऑर्डरचा आणखीन एक भरोसेमंद विश्वासू फलंदाज माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवलीचा सध्या आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. ऑन साइडला बॉटम हॅटचा अत्यंत सुंदर वापर. अलंग टू द कार्पेट, चांगला मैदानी फटका सजवण्यात जरूर आला होता, मात्र सिंगलपेक्षा जास्त काय नसेल. 1 धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत. सध्या पुढे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये ते 26
26 धावा धावफलकावरती. सिनियर महेश व्यापारी जसा बाद झाला, आता ज्युनियर महेश व्यापारी अर्थातच आपण बघत आहोत स्वतः संगणक त्याच्यावरती जबाबदारी या डावाची. तो सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळेल स्टॅकर एंडला. बॉटम हँडचा सुंदर वापर केलेला आहे. बॅकलिपचा चांगला उपयोग. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. थ्रो थोडा लेझियाला खराब आला. वाईड थ्रो. तिसरी धाव. त्यासाठी धावाधाव सुरू होती प्रणयची, मात्र आता त्याला रोखण्यात आलेले आहे महेशकडून. मिळतात या 2 धावा आणि 2च्या सोबतीने धावफलकाला मिळणारी ही कलाटणी आपण बघत आहोत. 2च्या सहाय्याने धावसंख्या पुढे मार्ग सुधारणा पाहायला मिळेल ती 28. 28 धावा याचबरोबर धावफलकावरती. महत्त्वपूर्ण सामना आजच्या निर्णायक अंतिम दिवसातील शेवटच्या दिवसातील दुसरा सध्या ग्रुप ई मधून आपण एन्जॉय करत आहोत. ऑन साइडला स्लॉग इट. चेंडू फिनिश होईल का प्रश्न उपस्थित झालाय आणि सरते शेवटी सीमारेषेच्या नजदीक वैभवकडून मिस्टेक आपण बघत आहोत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न तर त्याचा होता, मात्र झेलची संधी देखील बनली होती, तिचं सोनं झालं नाही. वेल अटेम्प्ट. 100% कमिटमेंट ऑन द फील्ड आपण बघत आहोत वैभवकडून. धावसंख्या 2च्या मदतीने सध्या पुढे मार्ग शोधून आपल्याला पाहायला मिळतीये. ती सध्याच्या घडीला 30 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. मागच्या 2 षटकांच्या तुलनेत हे षटक थोडं इफेक्टिव्ह राहिलंय. आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत चंद्रकांतची. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर थांबले. लेट कट स्लॅश केला चेंडू. चेस बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला आउटफील्ड फास्ट. बाग मिल्का बागाची परिस्थिती आणि सरते शेवटी बॉल चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक फटका. डावाला कलाटणी देणाऱ्या बऱ्याच कालावधी नंतर येणाऱ्या या महत्त्वपूर्ण लाभदायक हितदायक 4 धावा. पुढे ती 34 धावा. या अगोदर तोच उल्लेख आपण करत होतो. 4 चेंडू अवघ्या 6 धावा आल्या होत्या, मात्र लेट कट बरोबर चेंडूला स्लाइस केला. गॅप पीक करत असताना थांबले. पॉज घेतला. गोलंदाजीच्या गतीचा वापर केला. चांगलं प्लेसमेंट. गली पॉइंट थर्डमॅनच्या वरून चेंडू काढला. 4 धावा त्या ठिकाणी येत असताना संगणक महेश व्यापारीच्या बॅटमधून आज चौकार आपण बघत आहोत. स्विच इट रिव्हर्स अटेम. रिव्हर्स पूल. पुन्हा एकदा चेस फिल्डरसाठी आउटफील्ड फास्ट. 2 फिल्डर बॉलच्या पाठमोरे धावतात. सरते शेवटी प्रयत्न त्यांचा फसला आणि बॉल जाऊन डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. लागोपाठचा दुसरा चौकार. संघ सुरुवात दमदार झाली होती, मात्र तिसऱ्या षटकाचा फिनिश देखील तितकाच बहारदार आपण बघत आहोत. संगणक करतातच ज्युनियर महेश व्यापारीच्या बॅटमधून येणारे लागोपाठचे 2 कलात्मक फटके. कारण धावफलकाला दिलेली गती, धावफलकाला दिलेली चालना, टीमच्या स्कोरकार्डला दिलेला आकार आणि त्यानंतर 3 ओव्हरची अंतिम टॅली सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. लॉस ऑफ 1 विकेट. 38 ऑन बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. पहिल्या निर्णायक सामन्यामध्ये टॉस जिंकला होता बजरंग मोगड. हवा तसा स्टार्ट त्यांचा झाला नव्हता, मात्र या डावमध्ये काय कॉन्फिडंटली रिप्लाय आपण बघत आहोत, तो स्पेशली बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवलीचा. धावसंख्या 38. महत्वपूर्ण सामना सध्या मैदानावरती सुरू असताना आपण बघत आहोत. निर्णायक षटक पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं गोलंदाजीसाठी पाहिलं तर त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात सुरेश वारघडे. अंतिम षटक आहे. एक्सपिरियन्स कंटेंडर शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकडून. धावसंख्येचा जो वाढता ओघ आहे, जो वाढता वेग आहे, त्याला कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न सध्या संघ कर्णधारांना नियुक्ती केली अंतिम षटकात गोलंदाजीसाठी. सुरेश वारघडेची वेळ जास्त घेत्या लक्ष सुद्या. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी फास्ट क्रिकेट केला. लकी संघनायक अँड ऑल टीम थोडं स्पीडअप गरजेचं राहील, लक्षच उद्या. यानंतरचा जो सामना असेल चालू सामन्यातील विजेता संघ द्वितीय फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये फाईट बॅक करेल. अर्थातच पहिल्या सामन्यातील विजेता संघ उमसाई वडवलीच्या अगेन्स्ट.
अंतिम चेंडू, या निर्णायक षटकाची सुरुवात आणि अंतिम षटकाची सुरुवात आपण बघत आहोत. अंतिमता झाली आहे ती बेधडक फटक्यानं. बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय षटकार. अंतिम षटकाची सुरुवात आपण बघत आहोत. दमदार सध्या करण्यात आलेली आहे. प्रणयच्या बॅटमधून येणाऱ्या 6 धावा आणि 6च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत. सध्या पुढे फ्लाय होत असताना बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानेली क्रिकेट संघाची 44. 44 धावा धावफलकावरती. बाहेरून कोणी आउट गोईंग कॉल करू नका. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने ती सूचना आमच्यापर्यंत पोहोचली. लक्ष सुद्धा वाईट बॉल एक अतिरिक्त धाव सध्या धावफलकावरती ऍड केली जाईल. अंतिम षटकामध्ये देखील आघात दोन्ही फलंदाजांच्या वतीने आपण बघत आहोत. एक्स्ट्रा धाव धावसंख्या सिंगलच्या सोबतीने पोहोचते पुढे. ते सध्याच्या घडीला 47 धावा. अजूनही या मॅच मध्ये 4 बॉल बाकी आहेत पहिल्या डावाचे. 5 किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो बॅटिंग करणारा संघ माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली. बॅटच्या आतली कडा. विकेट किपरचा प्रयत्न झेल पकडण्याचा. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट तो देखील आता फसला. दुसरी धाव बनू शकते. ओव्हरथ्रो झाला आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. तिसऱ्या धावेचा कॉल आणि तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचीत होईल. संघनायक महेश व्यापारी परतील माघारी. नेव्हर टेक रन ऑन मिसफिल्ड. ते चित्र या बॉलवरती स्पष्ट झालं. मोह आवरला नाही आणि सरदेशेवटी धावचीतच्या स्वरूपात तो माघारी परततोय. संघनायक माघारी परतलेले, मात्र त्याची भूमिका पारदर्शकपणे त्यानं निर्णायक या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग बॅट चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅटमधून आलं. 11 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 19 धाब्याचं ते कॉन्ट्रीब्युशन ज्यानं डावफलकाला वेग देण्याचा प्रयत्न आपण पाहिला. मात्र सध्या तो धावचीत होतोय. टीमची टोटल सध्या 2 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 49. पहिल्या डावाचे निर्णायक अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज सुरेशनं. तर त्याच्या अगेन्स्ट न्यू बॅटर देखील सुरेश इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात तर अप्रतिम होती. पाया चांगला रचला होता महेश सिनियर त्यासोबत महेश ज्युनियरनं. आता पाहायचं कशा पद्धतीनं पहिल्या डावावरती हा कलस आता चढवला जाईल. बागफुडून येऊन कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. नॅचरल आउट स्विंगर. राऊंड ऑफ ॲक्शन आहे त्याच कारणासह आपण बघत आहोत. तर नैसर्गिक कोण बनवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गोलंदाज सुरेश कडून आणि सरतेशेवटी याचा फायदा त्याला मिळतोय. लागोपाठचा दुसरा डॉट आलाय की नाही यासाठी विचारणा आणि पंचांकडे धावचीचं अपील ते स्वीकारलंय. फलंदाज बाद. आणखीन एक झटका माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवलीला. प्रणय त्या ठिकाणी माघारी परतलेले आहेत. प्रणयचा देखील शॉर्ट कॅमिओ उपयुक्त होता बॅटिंग करणाऱ्या माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानिवली क्रिकेट संघासाठी.
49ला तिसरा धक्का. सुरुवात षटकारानं झाली होती, त्यानंतर डबल आली, एक वाईड देखील पाहिला, मात्र सरते शेवटी या मॅच मध्ये आता कमबॅक. गोलंदाज सुरेश कडून आणखीन एक चांगला आउट स्विंगर, टर्न विथ बाउन्स, बॅटर बीट झाला. पहिला डाव संपला, 49 उभारला गेला. 50चं टार्गेट निर्णायक द्वितीय सत्रात सेट झाले. ते टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघासमोर. बॅटिंग युनिटची कामगिरी जबरदस्त होती. पहिल्या 3 षटकांमध्ये प्रभाव टाकला होता, मात्र अंतिम षटकात सरते शेवटी शेवटच्या 4 चेंडूंवरती धावचीत 2 फलंदाज माघारी होताना पाहायला मिळाले. डॉट बॉल देखील 2 आले. त्याच कारणास्तव 50 पार टप्पा गाठता आला नाही माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवलीला. मात्र चांगली धावसंख्या उभारली. हे ॲटमॉस्फिअर, हे क्लायमेट आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता या 50 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. फक्त गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या 2 डिपार्टमेंटमध्ये आता कामगिरी चांगली करावी लागेल. ज्या पद्धतीनं बॅटिंग डिपार्टमेंटनं पहिल्या डावमध्ये सरशी ठेवली, त्याच पद्धतीनं तो परफॉर्मन्स विथ द बॉल, विथ द फील्ड कंटिन्यू करावा लागेल माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवलीला. निर्णायक द्वितीय सत्र सुरू होत आहे. 50 धावसंख्येचा पाठलाग करताना इन ॲक्शन टीम आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी कालच ज्यांच्या नवीन व्यवसायाची उद्घाटन आपण पाहिले, LED वॉल स्क्रीन हा नवीन व्यवसाय ज्यांनी सुरू केलेला आहे, ते आमचे निकटवर्ती आमचे समालोचक मित्र प्रतिमेशजी ठाकूर, त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला त्यांच्या अपकमिंग वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात. आणि या द्वितीय सत्र जसं सुरू होत आहे, 50 धावसंख्या चेस केली जाईल की डिफेंड केली जाईल, कशा पद्धतीनं रनचेस रंगेल शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकडून, या कॉम्बॉक्समध्ये करूयात बदलावा आणि ऐकूयात अंतिम दिवसामध्ये प्रतिमेशजी ठाकूर यांच्या शुभवाणीतून या महत्त्वपूर्ण सामन्याचं धावतं सत्र त्या ठिकाणी दुसरं. थँक्यू सो मच. स्पोर्ट्स शॉप सरळगाव, अर्थातच साई स्पोर्ट्स शॉप सरळगाव यांच्या वतीनं फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक स्पोर्ट्स टी शर्ट 70-70 स्पॉट यांच्या वतीनं आपल्याला लाभलेले. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी 70-70 जे बॉल आपण यूज करत आहोत, ते बॉल देखील या संपूर्ण स्पोर्ट्स शॉपकडून आपल्याला लाभले. त्यांचं देखील ऑल द बेस्ट आहे. प्रोप्रायटर आपण बघत आहोत साई गुडे, चेतनजी लाटे, त्याचबरोबर सनी शिंगळे, संपूर्ण त्यांच्या टीमचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. आणि मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं त्यांच्या वतीनं सहभागी या सर्व संघांसाठी ऑल द बेस्ट आलंय. त्यांचा देखील वेलकम आहे समर्थ ग्रुपा चषकाच्या या अंतिम आणि अखेरच्या दिवसात. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. आज शेवटचा आणि अंतिम दिवस हा स्पर्धेचा आपण अनुभवतोय. प्रथमतः गणरायाला वंदन करतो. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरुमेव देवो, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा. गणरायाचरणी वंदन करतो. या स्पर्धेला कोणत्या प्रकारचं विघ्न कलंक लागू देऊ नको. अत्यंत निर्विघ्नपणे आणि अत्यंत थाटामाटानं या अंतिम दिवसामध्ये स्पर्धा पार पाडो हे गणरायाकडे साकडं घालतो. त्यानंतर अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींच्या चरणी मी नतमस्तक होतो. हरी रंग का सपना लेकर आया अफजल इस मिट्टी में, घुसा दिया भगवा छत्रपति ने उसकी छाती में. खरं तर अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींनी या स्पर्धेच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतोय. खेळपट्टी समोर नतमस्तक होतो, जिने मला आणि माझ्या आवाजाला जोडक दिल्याने मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची
आणि पहिल्याच पर्वात प्रेक्षकांची मने जिंकणारी स्पर्धा आपण पाहतोय. समर्थ कृपा चषक 2024 भव्य आणि दिव्य पर्व, दर्जेदार आयोजन आणि अप्रतिमरित्या पार पाडली गेलेली ही स्पर्धा. आज अंतिम दिवस आहे. आज आपल्याला 10 मॅचेस कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे वेळ आपल्याकडे कमी आहे. ऑनगोईंग मॅचकडे लगेचच तुमचं लक्ष वेधेल. माऊली स्पोर्ट्स मानिवली विरुद्ध शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीमध्ये पहिलीच लढत आपल्याला पाहायला मिळते. आज दुसरी लढत, माफ करा. यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अगदी लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली. अवघ्या 2 षटकांमध्ये तो सामना संपला आणि आता मात्र ही मॅच नो डाऊट रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण पहिल्या 4 ओव्हरचा खेळ तुम्ही पाहिला, 49 बनला गेला आणि एकंदरीत 50 धावांचं टार्गेट इथे खेळाच्या दुसऱ्या डावात जिथे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. ओपनिंग पेअर सलामीची जोडी आणि आरंभी जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर धर्मवीरची जोडी आपण पाहतो. वैभव आणि त्यासोबत चंदूला आपण पाहणार आहोत. आणि गोलंदाजी मार्क षटक पहिलं आणि गोलंदाज प्रणवच्या सोबतच कॉम्बॉक्स मध्ये ॲज अ स्कोरर राहुल शिंगोले यांना आपण पाहतोय. खूप सुंदर स्कोरिंग त्यांचं आपण पाहतोय. त्यांच्या सुवर्ण अक्षराने स्कोर कार्ड भरवलं जाईल. आणि आज 10 क्रिक लाईव्ह ची आमची संपूर्ण टीम, आमच्यासोबत आमचे ऑनलाईन स्कोरर कुणाल म्हात्रे, त्यासोबत आमचे ऑपरेटर आपण पाहतोय बाबू, अर्थातच आमचे लाडके विजय, आणि या सगळ्यांसोबत आम्ही करतोय सुरुवात. मात्र याच्या दिवसाची इथे सॉफ्ट डिसमिसल ऑफ द रिजन मध्ये फोर्स करायचा होता. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. पॉइंटला कोणती मिस्टेक झाली नाही. विकेटचं पतन इज गॉन. गोल्डन डकचा शिकार 0 बाद. तर 10 क्रिक लाईव्ह म्हटलं की कुणाल दादा म्हात्रे असतील फाउंडर, त्यानंतर दीपेश म्हात्रे, गोविंद कामत, गणेश वारगडे, त्यासोबत रोनक आणि रोहित रॉय. आय थिंक बाबू आज नाही आहेत. आज दीपेश पण नाही आहेत. जेव्हा अभि कामत असेल बघा, गोविंद असेल आमच्यासोबत जेव्हा असतात तेव्हा मात्र एक वेगळी मजा असते कॉम्बॉक्समध्ये. पण आज बाबू आहेत, त्यामुळे आजचा दिवस देखील भरपूर चांगला जाईल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. काल आम्ही आठवण जरूर काढली होती जेव्हा आमच्यासोबत गोविंद आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होते, तेव्हा आम्ही जरूर आवर्जून बाबूची आठवण काढली होती काल. पण आज ते स्वतः आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ टेक्निकल रूममध्ये टेक्निकल एक्सपर्ट म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून वळतोय गोलंदाज प्रणय, ज्याला पहिल्याच बॉलवरती मिळाली गोल्डन विकेट आणि 0 बाद केलं बॅटर चंदूला. स्ट्रायकिंग इनवरती विठ्ठलला आपण पाहणार आहोत. ओ फुल टॉस, आडवा बॅट पाठवलाय चेंडूला थेट स्क्वेअरिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वर. पहिला टप्पा घेऊन चेंडू फरार, सीमा पार 4. येस, नो बॉल आहे सांगितलं. इट्स बीम वेस्ट आहे, नो बॉल. आणि आता मात्र पुढचा चेंडू फ्रीटचा असेल. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, पण त्यानंतर आपण पाहतोय वेस्ट बीम नो बॉल. आणि आता मात्र फ्री हिट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे असणार आहे. आणि सुरुवात जरी खडतर झाली, पाठलाग 50 करायचा 4 ओव्हरमध्ये. विकेटनं सुरुवात झाली, बट त्यानंतर नो बॉलवरती मात्र आपण पाहतोय चौकार आला आणि धावा संख्या 5. फ्री हिट बॉल. ओ स्लॉट मध्ये आला नाहीये, प्रॉपर टायमिंग नाहीये, बॉल हवेत आहे आणि झेल घेतला तरी नुकसान तितकंच होणार नाहीये. सेकंडचा कॉल केला, 2 रन्स पूर्ण झाल्यात. खूप सुंदर ड्रेस किट आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी टीमचे अगदी टेस्ट मॅच फॉर्मॅटमध्ये जसं आपण ड्रेस कोड पाहतो आंतरराष्ट्रीय स्तरावर, अगदी तसाच त्यांचा ड्रेस कोड पाहायला मिळतोय. मॅन इन व्हाईट, 50 धावा चेस करायचा, त्यामुळे विठ्ठलनं चौकारनं सुरुवात केली. थोडा विस्फोटक अंदाज आपल्याला त्याचा पाहायला मिळाला. फ्रीटच्या बॉलवरती मिळाली डबल. टीमची टोटल आली आहे 7 वर. फुल टॉस ओव्हर द मिड ऑफ. लॉंग ऑफला प्रोटेक्शन नाहीये. लॉंग ऑन वरून फिल्डर येतील, त्यांचा डोक्यावरून चेंडू फ्लाय होऊन जाईल पहिल्या टप्प्यावर. 4 धावा.
मेन्स टीम सध्याच्या घडीला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध संघर्ष करते. दुसऱ्या बाजूला विमेन्स टीमची देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकामध्ये ऑस्ट्रेलियन वुमेन्स टीमने तब्बल 371 कुठल्यात आणि 372चा टार्गेट चेस करताना फक्त 105 भारतीय महिला संघाने 21 ओव्हरमध्ये स्कोरबोर्डवर लावला. त्यामुळे ती मॅच देखील जिंकणं भरपूर कठीण झालंय. या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आपण पाहतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस आपण आज पाहणार आहोत आणि आज इव्हिनिंग सेशन मध्ये आपल्याला कळेल कोण असेल चॅम्पियन. या नक्कीच पहिल्या पर्वाचा श्री समर्थ कृपा चषक. फटक्यात चांगलाय, स्वीट हिट नाही, स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त ताबडतोड फलंदाजीला सुरुवात झाली आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिलदादा देशमुख यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अनिलदादा देशमुख यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, एक नो बॉल, त्यानंतर एक डबल, सिंगल आणि या सगळ्यांच्या मदतीने टीमची टोटल स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 16 ऑन बोर्ड, 16 धावा धावपटलावर. आमच्यासोबत स्वतः फाउंडर टेनक्रिक लाईव्हचे कुणाल म्हात्रे गतवर्षी नवीन ऋणानुबंधामध्ये ते देखील अडकल्यात. त्यामुळे लाईव्ह यूट्यूबचा जेव्हा जेव्हा सेटअप त्यांचा आपण पाहतो तेव्हा मात्र क्वचितच ते पाहतात आणि असं चित्र देखील क्वचितच आपण पाहतो. व्हॉट अ कॅच, बेमिसाल झेल आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही मॉर्निंग सेशनला सकाळी सकाळी हाताला फेविकॉल लावून आलेत की काय. चिपकून गेला चेंडू अक्षरशः हातामध्ये. विकेटचं पतन. कम ऑन डीजे. खर तर भरपूर रेअरली असं आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षकानं अगदी हात तिथे टाकला आणि अगदी चेंडू त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि अशा प्रकारे विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा बॉलवर विकेट बघा. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. प्रणयचा या षटकामध्ये पहिल्या बॉलवर त्याला विकेट मिळाली, त्याने चंदूला बाद केलं आणि लास्ट बॉलवरती वैभवला. म्हणजे आघाडीचे दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला तुम्ही पाहाल तर डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो न्यू बॅटर ॲट नंबर 4, 4थ्या क्रमांकावरती सुरेश आणि आता टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तनाभूत झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मिडल ऑर्डरला आता इथून जबाबदारीनिशी खेळ करावा लागेल. 50चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 16 बनल्यात. त्यामुळे इक्वेशन आता मात्र पूर्णपणे बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी 34 धावांची गरज आहे. 34 स्टील रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज. 18-34चं समीकरण. काल देखील भरपूर चांगल्या मॅचेस आपण पाहिल्या. काल देखील शेवटच्या बॉलपर्यंत रंगणारे ते सामने आणि भरपूर मजा आली. काल देखील जबरदस्त मॅचेस झाल्या आणि आज देखील नो डाऊट अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ आपण जास्त घेता. 3 ओव्हरसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ आहे. पहिल्या ओव्हरसाठी तुम्ही जवळपास 5 मिनिटांहून अधिक वेळ घेतलेला आहे. चला सागर सर, आपण देखील थोडं स्ट्रिक्ट राहायचं मैदानामध्ये, कारण स्टॉपवॉच आम्ही सुरू ठेवला. आज 10 मॅचेस कव्हर करायच्या, त्यामुळे कंपल्सरी स्टॉपवॉच आम्हाला लावावाच लागेल. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 महेशला आपण पाहणार आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 खर्च केला गोलंदाज प्रणयनं, बट दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर त्याच्या खात्यामध्ये 2 विकेट देखील आहेत. मोठ्या रनअपनं गोलंदाजी मार्कवर महेश सज्ज होत आहेत. महेश तयार. पहिला बॉल, षटक दुसरं आहे. ऑन साइडला बॉटम हँडचा भरपूर चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला आणि ताकदीनिशी फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय लांब पल्ल्याचा भव्य षटकार. आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवर जसा गोलंदाज महेश आला, हा ॲक्शनने चेंडू रिलीज केला, अगदी पुढ्यात होता
आणि पुढ्यातून त्याला फेकून दिलं. पिकअप शॉट आपल्याला पाहायला, मग उचलला अगदी जागेवरून आणि मिड विकेटच्या दौऱ्यावर पाठवलं चेंडूला षटकारासाठी. या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल आता 22 वर आपल्याला पाहायला मिळेल. 22 ऑन बोर्ड. समीकरण भरपूर सोपं चाललंय. या एका मोठ्या फटक्याने ना टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीसाठी समीकरण सोपं होत जाईल. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. ऑफचा रिजन मध्ये एक फिल्डर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइड पॅक केली आहे पूर्णपणे. डीप स्ट्रेट लॉंग ऑन, त्यानंतर वाईड इश लॉंग ऑन. मिड विकेटला एक फिल्डर आणि बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर आहे. त्यामुळे फाईन लेग आणि स्क्वेअर लेगला मोठा गॅप आहे. चुकीचा चेंडू आहे मी तर म्हणेन, कारण ज्या प्रकारे तुम्ही फिल्डिंग प्रोटेक्शन आपण पाहतो आणि फटका देखील चुकीचाच खेळला गेला, कारण अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. खरं तर ऑफचा रिजन मध्ये डीप मध्ये फक्त आणि फक्त ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे. कव्हर पासून ते पूर्णपणे थर्डमॅन खाली आहे आणि जर तुम्ही चेंडू बाहेर काढत असाल पडल्यानंतर कुठेतरी लेग कटर हाताळण्याचा प्रयत्न करत असाल तर मी म्हणेन हा चेंडू चुकीचा आहे तुमचा, कारण फिल्डिंग प्रोटेक्शन तुम्ही पाहिलं तर ऑन साइड तुम्ही पॅक केली आहे. त्यामुळे कुठेतरी बॉडी लाईन वरती चेंडू तुम्हाला ऑफ ब्रेक तुम्हाला कुठेतरी हाताळावे लागतील. यापूर्वी देखील आपण तेच पाहिलं, आता देखील आपण पुन्हा तेच पाहतोय. लेग ब्रेक हलकासा आपल्याला पाहायला मिळाला, पडल्यानंतर हलकासा बाहेर चेंडू येतोय, बट फोर्सफुली त्याला मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न फलंदाज सुरू आहे. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिथे मात्र यश हवं तसं मिळत नाहीये. सिंगल आपण पाहिलं दोन्ही चेंडूंवरती कंप्लीट झाला. सिंगलला संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला, त्याला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये आपण 16 कन्वर्ट केलात. ऑन साइडला मोठा फटका खेळला, आडवा बॅटनं 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि अखेर झेल मात्र इथे ड्रॉप झालाय. पुन्हा संधी होती आणि खरं तर झेल ड्रॉप केला गेला. जणू काय दीर्घायुष्य हो असा शुभ आशीर्वाद लागला फलंदाजाला आणि कॅच खरं तर कठीण होता. 50-50 चान्स आपण म्हणू शकतो, बट तिथे मात्र झेल ड्रॉप झाला. दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळालाय. धावसंख्या पाहता ते पूर्ण केले गेल्या त्या 2 आणि दुहेरी धाब्याने धावफलक पुढे 26 आकड्यावर. टार्गेट आपण पाहतो एकंदरीत 50 धावांचं 26 झाला. 24 अद्यापही करायच्यात आणि येणारे चेंडू शिल्लक असतील ते 14 चेंडू 24चं समीकरण. नेक्स्ट बॉल ओ द विकेट न लावता लावलं फील बाहेर आहे. येस, व्हेरी गुड डिसिजन. कौतुक पंचांचं समीकरण, कारण लगेच जशी अपील झाली तसं सांगितलं नाही. ऑफ स्टम्पचा बाहेर इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ, मिसिंग ऑफ स्टम्प आणि अगदी योग्य निर्णय पंचांचा राहिला. कारण बघा अगदी आपण पाहतोय युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट जेव्हापासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आलं, टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर मिळालं. 2014 साली आपण पाहिजे संतोष नाणेकर सोबत सुरुवात झाली युट्यूब टेलिकास्टची आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर मिळालं. आडव्या बॅटनं पुल केलाय, आठवण करून देतोय रोहित शर्माची आणि बॉलला पाठवलंय. रोहित शर्मा स्टाईल मध्ये पुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये देखील तब्बल 2 षटकार आले, 3 एकेरी धावा आणि 1 डबलच्या मदतीनं 17 धावा आल्या. आमचे मॅन्युअल स्कोरर राहुल शिंगोळ्यात खरं तर नवीन स्कोरर आहेत, 9 स्कोरर आहेत आणि नाही चला हरकत नाही. 17 धावा त्यांनी सांगितल्या लगेच आम्हाला. नाही वेळा आपण शिकताना बऱ्याच चुका होतात राहुल, हरकत नाही, पण खूप सुंदर अक्षर देखील भरपूर चांगलं आहे त्याचं आणि सुटसुटीत आणि नीटनेटकं स्कोरिंग त्याचं आपण पाहतोय. खूप सुंदर अक्षर आहे राहुल. चला मॅच जास्त वेळ घेऊ नका, आपण लगेच स्टार्ट करा, विलंब जास्त होतो आपल्याला. आज आपल्याला तब्बल 10 मॅचेस कव्हर करायचा.
चला ओमसाई ओमसाई वडवलीचे कॅप्टन आपण तयार राहा. यायचं इथे आमच्या व्यासपीठावर या. ओमसाई वडवलीचे कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. आम्हाला आज कोणत्या प्रकारचा विलंब करायचा नाही. फार एंड वरून गोलंदाजी मार्कवरत आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 30 महेश आला पुन्हा. यापूर्वी काय घडलं मिस्टेक. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये. गुड फिल्डिंग. थर्ड मॅन च्या खेळाडूचं मी कौतुक करेन, कारण मोस्टली असे चेंडू थांबत नसतात. चेंडूतून जास्त गती क्षेत्ररक्षकाची असावी लागते आणि थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहतो सिंगल मिळाले. सिंगलने टोटल पुढे 34 दिल्ली अभि दूर आहे. टोटल सर करायचे. ओ फटका चांगला. फ्लॅट फ्युरियस फंटॅस्टिक षटकार. फ्युरियस फंटॅस्टिक स्ट्रोक. सुंदर फटका आपण पाहिला ऑन साईडला. खरं तर चौकार कन्वर्ट करायचा होता फलंदाजाला, पण लक फॅक्टर ऑन होतं. खरं तर जेव्हा तुम्ही 99% मेहनत करता, परिश्रम करता, त्यासोबत 1% का होईना नशिबाची साथ तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि आज खरं तर नशिबाने जणू काय तोंड फिरवलंय पूर्णपणे माऊली स्पोर्ट्स मानिवली या संघाच्या बाजूनं. चला वेळ आपण थोडं कॉपरेट करा. प्रत्येक बॉल नंतर फिल्डिंग वारंवार आपण चेंज करतात, हरकत नाही, पण वेळेला सहकार्य असणं गरजेचं. मॅनेजमेंट टीम आज प्रचंड व्यस्त असणार आहे, कारण शेड्यूल मोठे. आज 10 मॅचेस कव्हर करायच्यात. लॉफ करायचा होता. वेगानं चेंडू शरीर यष्टीवरती येणार आपण पाहिला. जणू काही एका शरणावर असं वाटलं की फेसवर बॉल हिट करतोय की काय, कारण सुप्रीमो चषक 2018ची स्पर्धा आठवते. किरण पवार, त्यानंतर किरण पवारनं आपण पाहिलं तर वेगळे ग्लेअर्स टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणले. बट त्यापूर्वी जेव्हा सुप्रीमो चषकला त्याचा डोळ्यावरती बॉल हिट झाला होता, तर प्रचंड दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने एक वेगळे आणि एक अनोखी ग्लेअर्स आपल्याला इंट्रोड्यूस करून दिले. आणि त्यानंतर मात्र प्रत्येकी स्पर्धेमध्ये ते विथ ग्लेअर्स खेळताना आपल्याला पाहायला मिळतो किरण पवार. ऑन साईडला आडवा बॅटनं फटका सजवला जरूर. डीपमध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे आणि धावा संख्या मिळते फक्त सिंगल एक. विथ ग्लेअर्स खेळताना आपण सुरुवातीला आपण पाहिलं तर 2018-19 या काळामध्ये मला आज आठवतंय गावदेवी गेसर संघाकडून गोरख मांगरुळकर यायचा आणि स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये त्याने काय बॅटिंग केली होती. चेंज द गेम वडवलीच्या विरोधामध्ये विथ ग्लेअर्स त्याने तो ट्रेंड आणला होता तेव्हा. त्यानंतर बऱ्याचशा खेळाडूंना आपण पाहिलं. सौरभ म्हात्रे कार्डीचा असेल, कमलेश पाटील वडवलीचा असेल, ऋतिक पाटील वडवली असेल, या सगळ्यांनी मात्र विथ ग्लेअर्स खेळण्याची सुरुवात केली. पण तो जो ट्रेंड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, ग्रामीणच्या खेळामध्ये मी आवर्जून उल्लेख करीन गोरख मांगुळकरला आपण पाहायचो. त्यानंतर मात्र आता प्रत्येक खेळाडूकडे या सगळ्या सुविधा कुणाला आल्या. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट भरपूर डेव्हलप झाला. आज 8-10 हजाराचे शूज घालून ग्रामीणचे खेळाडू क्रिकेट खेळतात. क्रिकेट मोठं डेव्हलप झालं आज. ऑफ साइडला बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, प्रॉपर एलिव्हेशन आणि बॉल हवाई सफरवर मिड विकेटच्या बाउंड्री लाईन पलीकडे लांब पल्ल्याचा भव्य षटकार. याच दरम्यान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती शुभागमन झालंय. गुंदेगावचे उद्योजक तथा समाजसेवक रफिकभाई शेख यांचं इथे नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, शुभ स्वागतम. आपल्या अतिथी मान्यवरांचं आपल्या मुख्य अतिथी मंचावरती नुकतं शुभागमन झालंय.
त्यांचं करूया या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता अवघ्या एका धावेची गरज आहे आणि फॉर हँडवरून गोलंदाजी मार्कवर रितेशला आपण पाहणार आहोत. ऑन साईडला व्हॉट शॉट, स्लॉक स्वीपचा दर्जेदार फटका आणि आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करताना षटकारानं फिनिश केला सामना आणि एक 50 धावांचा रन चेस सफलरित्या पूर्ण केला अवघ्या 3.1 षटकामध्ये. शिवशंभो स्पोर्ट्सचा आनंदवाडीनं वेल प्लेड बॉस.